रोज प्रभू येशूच्या येण्यासाठी तयार आहे. मी रोज प्रभू येशूच्या येण्यासाठी हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिलीवर, या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही आणि मी आपल्या आत्म्यामध्ये रोज बलवान झालं पाहिजे. रोज तुमच्या प्रार्थना वाढत आणि वाढत गेल्या पाहिजे. रोज तुम्ही प्रभूची स्तुती आत्म्यात आणि खरेपणात केली पाहिजे. अनेक आत्म्यांपर्यंत सुवार्ता तुमच्यापर्यंत गेली पाहिजे. आणि तुम्ही आणि मी रोज प्रभूमध्ये एवढे बलवान झालं पाहिजे की या जगातला कुठलाही परिणाम, मग तो मोबाईलचा असो, गाण्याचा असो, या वासनेचा असो, या मुलाचा असो, या मुलीचा असो, या गर्वाचा असो, या पैशाचा असो, कुठलाही असो, आपल्यावरती होणार नाही. हालेलुया. हालेलुया. बोलिया माझ्या मागे, ह्या कुठलाही परिणाम, हा कुठलाही परिणाम या जगाचा माझ्यावर होणार नाही. माझ्यावर होणार नाही. कारण मी आत्म्यामध्ये अत्यंत बलवान आहे. मी आत्म्यामध्ये अत्यंत बलवान आहे. प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्म्याची आग माझ्यामध्ये जळत आहे. पवित्र आत्म्याची आग माझ्यामध्ये जळत आहे. आणि मी केव्हाच या जगाच्या घाणीत पडणार नाही. आणि मी केव्हाच या जगाच्या घाणीत पडणार कारण मी निवडलेला आहे. कारण मी निवडलेला आहे. मी पवित्र आहे. मी पवित्र आहे. मी नीतिमान आहे. मी नीतिमान आहे. मी प्रभू येशू मध्ये, मी प्रभू येशू मध्ये अत्यंत विजयी आहे. अत्यंत विजयी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगते शैतानाला माहित आहे त्याला थोडा वेळ राहिलाय, आणि म्हणून तो अनेक लोकांना फसवून किंवा अनेक लोकांना भीती दाखवून मागे वळायचा प्रयत्न करेल. पण तुम्ही आणि मी जर आत्म्यामध्ये बलवान असेल तर त्याचं एकही शस्त्र आपल्यावर चालणार नाही. यस आमेन. बोलूया माझ्या मागे, एकही शस्त्र माझ्यावर चालणार नाही. माझ्यावर चालणार नाही. हालेलुया. हालेलुया. कारण बायबल मध्ये लिहिले, प्रेषित पौल असं लिहितो, गलतीकरास पत्र 4 अध्याय. हा माझा संदेश नाही, आज फादर डे, पण तरी देखील थोडा संदेश आपण ऐकूया. प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. गलतीकरास पत्र 6 अध्यायामध्ये आपण आहोत आणि बायबल आपल्याशी काय बोलतं, प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. परंतु आपला प्रभू येशू ख्रिस्त ओके याच्या वधस्तंभाखेरीज दुसऱ्या कशात नावाजून घेणे मला नसावे. कशातही मला नावाजून घेणे नसावे. मेरे पास कितना गाड़ी है, घोड़ा है, ये है, वो है, इसमें माझं नावाजून नाहीये. माझं नावाजूनक जो आहे, माझ्या प्रभू येशूने वधस्तंभ माझ्यासाठी व्हायला, तो पुन्हा उठला आणि तो परत मला घ्यायला येणार आहे. यस आमेन. की लोकांना देवाचं वचन कळतंय? यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढे काय लिहिलेलं आहे, ऐकू देवाचं वचन. त्याकडून माझ्याविषयी जग वधस्तंभी दिलेले आहे व जगाविषयी मी वधस्तंभी दिलेला आहे. बायबल सांगतं की मी जगाविषयी वधस्तंभी दिलेलो आहे आणि जग माझ्याविषयी वधस्तंभी दिलेलं आहे. याचा अर्थ प्रेषित पौल म्हणतो, मला जगातल्या कुठल्याच गोष्टीचा परिणाम होत नाही. जगातली कुठली गोष्ट मला आकर्षून घेत नाही. जगातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये मी इंटरेस्टेड नाहीये. कितना लोक समझ में आ रहा है? म्हणा, प्रेषित पौल म्हणतो माझ्यासाठी जग वधस्तंभी दिलेला आहे. जग वधस्तंभी दिलेला आहे. आणि जगाविषयी मी वधस्तंभी दिलेला आहे. नीट याचा अर्थ समजून घ्या. याचा अर्थ पौल म्हणतो, मला काय घेणं देणं नाही जगातल्या कुठल्या गोष्टीविषयी, कुठल्या वासनेविषयी, कुठल्या आकर्षणाविषयी, कुठल्या गर्वाविषयी. नो, कारण मी वधस्तंभी दिलेला आहे. आणि जगाविषयी मी दिले, कारण जगातले लोक ज्यावेळेस मला पाहतात ते म्हणतात, इसके ऊपर कुछ नहीं चलता है. नो, हा कुठल्याही वासनेत, कुठल्याही गर्वात, हा कुठल्याही जगातल्या आकर्षणात पडणारा नाहीये, कारण हे जगासाठी मेलेले लोक आहेत. हालेलुया. हालेलुया. बोला आपल्या हृदयावरती हात ठेवून, माझ्यासाठी जग वधस्तंभी दिलेला आहे. जग वधस्तंभी दिलेला आहे. आणि मी जगासाठी वधस्तंभी दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. व्हॉट अ स्टेटमेंट. किती मोठे वचन आहे. काश मी या वचनावरती तुमच्याशी बोलू शकतो, पण आज नाही, पण पुढच्या वेळेस मी बोलेल. पण लक्षात ठेवा, जगातली कुठली शक्ती तुम्हाला देवाच्या विश्वासापासून आणि प्रेमापासून वेगळं नाही केलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. सी प्रेषित पौल काय म्हणतो, वन मोर टाइम वाचूया, परत एकदा तुमच्या मनात हे वचन जाओ. परंतु आपला प्रभू येशू ख्रिस्त, गलेशियन्स 7:14 आणि 15 वचन वाचत आहोत. परंतु आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाखेरीज कशात नावाजून घेणे मला नसावे. कशात नावाजून घेणे मला नसावे. त्याकडून माझ्याविषयी जग वधस्तंभी दिलेले आहे. ओके. व जगाविषयी मी वधस्तंभी दिलेला आहे. कितने लोक समझ में आ रहा है? आमेन. याचा अर्थ मी देवाच्या राज्यामध्ये आहे,
काळोखाच्या राज्याचा त्याचा आणि माझा काय संबंध आहे? यस, किती लोक समजू आला? आमेन. अनेक लोकांना मी पाहतो की ते विश्वासू आहेत, ते प्रभूमध्ये आहेत, पण तरी देखील त्यांचं नातं मी जगाशी नाही म्हणत, जगातल्या घाणीशी किंवा जगातल्या गोष्टीशी एवढं जोडलेलं आहे की ते प्रार्थना भी करतात, ते जगातल्या गोष्टी बरोबर देखील चालतात. आणि लक्षात ठेवा, अशा गोष्टी जर तुम्ही करत आहात, तुम्ही कोमट आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण जगात राहतोय, आपण त्यांना भेटतोय, आपण त्यांना प्रेज द लॉर्ड करतोय, सलाम करतोय, बोलतोय त्यांच्याशी, पण त्यांच्या गोष्टी आपल्यामध्ये नाही आल्या पाहिजे. आपल्यातलं जे सामर्थ्य आणि प्रीती आहे त्यांच्यामध्ये गेलं पाहिजे. यस, आमेन. किती लोक समज मी आ रहा है? तुम्हाला कळते देवाचं वचन? यस. सो या शेवटच्या दिवसात शैतानाला थोडा वेळ आहे, म्हणून त्याला बायबल मध्ये लिहिले खूप राग आलाय. त्याला राग आला तर आला, पण बायबल मध्ये लिहिले आपला गर्व येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो तुम्ही पहा की तुमच्या प्रार्थना कुणी थांबवत नाहीये. यस. तुम्ही पहा की तुम्ही रोज रोज देवाचं वचन आपल्या हृदयात खात आहात. जसं तुम्ही भाकर खाता, तसं येशू म्हटलं माझं वचन जे आहे ती जीवनाची भाकर आहे, आणि जो कोणी खातो तो जगेल, तो मरणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा की तुम्ही रोज प्रार्थना करताय, जेणेकरून तुमचं नातं देवाशी जोडलेलं आहे. यस. पहा की तुम्ही रोज देवाचं वचन आपल्या हृदयात टाकताय, जेणेकरून तुमचं हृदय संकटाच्या किंवा परीक्षेच्या वेळेला घाबरणार नाही, पण स्थिर उभा राहील. आमेन. हालेलुया. हालेलुया. पहा की तुम्ही मंडळीमध्ये येत आहात आणि मंडळीमध्ये एकमेकाशी सहभागिता ठेवत आहात. मी नेहमी सांगतो, तुम्हाला असं एकटे जीवन जगू नका. तुम्हाला असं कोणीतरी मित्र किंवा मैत्रीण किंवा जोडीदार किंवा विश्वासू माणूस पाहिजे. मित्र प्लीज चुकीचा शब्द करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं कोणी तुमच्या बरोबर उभा राहणार पाहिजे की रात्री जरी तुम्ही फोन केला तर ते तुमच्यासाठी प्रार्थना करतील. हालेलुया. हालेलुया. तुम्ही कुठे असा, तुम्ही जर त्यांना फोन केला किंवा त्यांनी तुम्हाला फोन केला, ते म्हणतील घाबरू नका ब्रदर, देव जिवंत आहे. आमेन. देव तुला या संकटातून काढेल. यस, आमेन. देव या आजारातून काढेल. आमेन. डोंट वरी, ही परिस्थिती बदलली जाईल. आमेन. असे लोक तुमच्या बरोबर पाहिजेत. यस. तुम्हाला मागे नेणारे नाही, तुम्हाला पुढे नेणारे लोक पाहिजेत. आमेन. ते रात्री तुमच्यासाठी प्रार्थनेला उठतील. ते म्हणतील घाबरू नका, चला आपण उपवास करू, चला प्रार्थना करून आपल्या देवाला सर्व काही शक्य आहे. यस, आमेन. अशी मैत्री पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे आत्म्याने भरलेले लोक आहेत त्यांच्याशी सहभागिता ठेवा. जगातल्या लोकांशी सहभागिता ठेवू नका. जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत ते सोन्यापेक्षा आणि मोत्यापेक्षा आणि जगातल्या संपत्तीपेक्षा कैक मूल्यवान आहेत. आमेन. ते लोक समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूं? Yes. म्हणा जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत, जे पवित्र आत्म्याने भरलेले ते आहेत, जगातल्या सोन्या आणि रुपयापेक्षा या जगातील सोन्या आणि रुपयापेक्षा आणि सर्व संपत्तीपेक्षा आणि सर्व संपत्तीपेक्षा अनेक प्रतीने मोठे आहेत. अनेक प्रतीने मोठे आहेत. पैसा तुमच्यावर प्रेम नाही करू शकत. यस. पैसा तुमच्यासाठी प्रार्थना नाही करू शकत. पैसा ज्यावेळेस ऑक्सिजन व्हेंटिलेटर असल्यावर म्हणू नाही शकत घाबरू नको मी तुझ्या बरोबर आहे. पैसा तुमच्यावर नाही चालू शकत. हालेलुया. हालेलुया. पैसा तुमच्यावरती प्रेम नाही करू शकत. नो. पण बायबल मध्ये लिहिले, जर तुम्ही नीतिसूत्र याचा 17वा अध्याय आणि 17वा वचन वाचूया देवाचं वचन. ऐकूया देवाचं वचन. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 70 वर्स 70. लवकर येऊया. ऐका देवाचं वचन आपल्यासाठी काय बोलण्यात येत आहे. प्लीज वाचूया. मित्र सर्वदा प्रीती करतो. मित्र सर्वदा प्रीती करतो. मित्र सर्वदा प्रीती करतो. मित्र सर्वदा प्रीती करतो. ना पुढे वाचूया. आणि भाऊ कष्टाच्या वेळेसाठी जन्मला आहे. वन मोर टाइम प्लीज. माझी इच्छा सर्वांनी वचन काढूया. सुपर वचन. मित्र सर्वदा प्रीती. सिस्टर सर्वांना काढू द्या. मिळालं. आय सेड मिळालं. आमेन. ओके वाचूया. ऐका देवाचं वचन. मित्र सर्वदा प्रीती करतो. आणि भाऊ कष्टाच्या वेळेसाठी जन्मला आहे. भाऊ कष्टाच्या वेळेसाठी जन्मला आहे. माझी इच्छा अजून एक वचन वाचाव. 24वा वचन. सुबुद्धीच्या मुखापुढे 18 वचन. नीतिसूत्र 18वा अध्याय 24वा वचन वाचूया. जो पुष्कळ मित्र करतो तो आपल्याच नाशासाठी ते करतो, परंतु भावापेक्षा अधिक लपटून राहतो असा कोणी मित्र असतो. पुष्कळ मित्र करतो पण एकही फायद्याचं नाही. पण बायबल सांगतं
भावापेक्षा असा एक मित्र आहे जो लटकून राहतो, आमेन. जो प्रार्थना करतो, Yes. जो तुला पापापासून लांब ठेवेल, जो म्हणेल ब्रदर हे चुकीचं आहे. असे मित्र बोला की जे खरे बोलतील, Yes. जे तुम्हाला खुश करण्यासाठी, मग ते पाप असो वाईट असो, ते खुश करण्यासाठी तुम्हाला असं इकडं तिकडं फिरवत न. जो म्हणेल नो हे चुकीचं आहे, हे करणं चुकीचं आहे, करायचं नाही, असे मित्र पाहिजे. हे देवाच्या वचनानुसार नाहीये, हे देवाला आवडत नाही, असं नाही केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे लोक शेवटच्या दिवसात त्याच्या संगतीमध्ये चाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते लोकांना देवाचं वचन कळत आहे. Yes. म्हणा माझ्या मागे, माझ्यासाठी देवाने जे ठेवलेलं आहे, जे ठेवलेलं आहे प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात मी ते स्वीकारत आहे. मी ते स्वीकारत आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला कळते देवाचं वचन? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही संकटात किंवा परीक्षेत असताल, तो तुमच्या जीवासाठी उभा राहील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे बी नेक्स्ट संडेला मी हा मेसेज देईल तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. कारण रात्री ज्यावेळेस मी देवाशी बोलत होतो, देवाने अनेक संदेश माझ्या मुखात टाकले आणि हृदयात, आणि देव म्हटलं चर्चला सांग, या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांचं जे जीवन आहे ते स्ट्रॉंग आणि प्रभूमध्ये मजबूत झालं पाहिजे. आमेन. कारण बायबल सांगतं अनेक लोक विश्वासातून लांब जातील, पण तुम्ही आणि मी विश्वासातून लांब नाही, पण विश्वासात वाढणारे लोक आहोत. येस. आमेन. किती लोक विश्वासात वाढणारे लोक आहेत? आमेन. आपले पवित्र हात वर करून म्हणा, मी विश्वासात वाढणार आहे. मी विश्वासात वाढणार आहे. म्हणा, माझ्यासाठी जग वधस्तंभी दिलेला आहे, माझ्यासाठी जग वधस्तंभी आणि दिलेला आहे, जगासाठी मी वधस्तंभी दिलेला आहे. आणि जगासाठी मी वधस्तंभी दिलेला आहे. याचा अर्थ जग ज्यावेळेस माझ्याकडे पाहतो, ते म्हणतो हे जगातलं काहीच नाही चालत, त्याला वासना नाही चालत, नथिंग, कुठलं आकर्षण नाही चालत. हा वधस्तंभी दिलेला आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन, गलतीकारास पत्र 2 अध्याय 20 ते 21 वचनाकडे जाऊया. ऐकूया देवाचं वचन. गलिशियन्स चॅप्टर 2 20 आणि 21 वचन वाचूया. देवाचं वचन ऐकूया. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी दिलेला आहे. ओके. आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. आणि आता देहात जे माझे जिणे आहे ते विश्वासात, म्हणजे देवाच्या पुत्राच्या ठाई जो विश्वास त्यात आहे. ओके. त्याने माझ्यावर प्रीती केली आणि आपणाला माझ्याकरिता दिले. हा. मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही. ओ, मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही. पुढं. कारण न्याय पण नियमशास्त्राकडून असले तर ख्रिस्त विनाकारण मेला. सगळ्यांनी ऐका देवाचं वचन. किती लोक ऐकत आहे देवाचं वचन? Yes. माझी प्रार्थना आहे, सगळ्यांनी कृपा करून लक्ष द्या. बायबल मध्ये लिहिले की मी जगत नाही, माझ्याद्वारे ख्रिस्त जगतो. माझ्याद्वारे ख्रिस्त जगतो. किती लोक असं म्हणू शकतात की Yes. पास्टर मी नाही जगत, ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. आमेन. ओ, जर ख्रिस्त जगतोय तर तुम्ही साधे लोक नाहीये. येस. म्हणा, मी साधा माणूस नाहीये, मी साधा माणूस नाहीये, मी साधी स्त्री नाहीये, मी साधी स्त्री नाहीये, मी जिवंत देवाचं लेकरू आहे, मी जिवंत देवाचं लेकरू मी आहे, निवडलेलं पात्र आहे, मी निवडलेलं पात्र आहे, मी मौल्यवान लोक आहोत, मी मौल्यवान लोक आहे, मी राजकीय याजक वर्ग आहे, मी राजकीय याजक वर्ग आहे. माझे हात येशूच्या येशूच्या नावात ज्या आजारावर संकटावर ठेवल्यावर ते निघून जाणार. माझं जीवन अत्यंत मौल्यवान आहे. अत्यंत मौल्यवान आहे. कारण पवित्र आत्मा माझ्यामध्ये राहतो. मी लोकांसाठी आशीर्वाद आहे. लोकांसाठी आशीर्वाद आहे. येशूच्या नावामध्ये. मी साधारण नाहीये. मी जगत नाही. ख्रिस्त जगतोय. आणि जर ख्रिस्त तुमच्यामध्ये जगतोय तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही साधे लोक नसणार. येस. तुम्ही जिथे जाणार चमकणार. आमेन. तुम्ही जिथे जाणार देव चमत्कार करणार. आमेन. तुम्ही जिथे जाणार तुम्ही वाढवले जाणार. येस. आमेन. तुम्ही जिथे जाणार देवाचं गौरव करणार. आमेन. तुम्ही जिथे जाणार सामर्थ्यात जगणार. येस. म्हणा, ह्या मनस्थितीत मी जगलं पाहिजे. म्हणा, वचन माझ्या मनावरती राज्य करणारं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळत आहे? येस. तुम्हाला कळतं देवाचं वचन? येस. सो तुमची जबाबदारी आहे की तुमचा विश्वास तुम्ही येशूपर्यंत सांभाळून ठेवला पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया. की लोक समज में आ रहा है? येस. म्हणा, धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. 1 पेत्र 2 अध्याय 9 वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. 1 पेत्र 2 अध्यायामध्ये आपण आहोत आणि 9 वचन आपण वाचत आहोत. लक्ष देऊन ऐकूया. आणि जे वचन काढतात ते आशीर्वादित लोक आहेत. प्लीज कृपा करून काढूया. मी तुम्हाला दाखवतोय की प्रभू येशू मध्ये आपण कुठं आलोत आणि कोण आहोत. वाचूया. ऐका देवाचं वचन.
तुम्ही तर निवडलेला वंश, हा, राजकीय याजक वर्ग, राजकीय याजक वर्ग, पवित्र राष्ट्र, पवित्र राष्ट्र, मोलाने मिळवलेले लोक आहात. कसे मिळवलेले का? मोलाने मिळवलेले. म्हणा माझ्या मागे, माझं मोल जे आहे, माझं मोल जे आहे, हे जगातली कुठली संपत्ती देऊ नाही शकत. ती जगातली कुठली संपत्ती देऊ शकत नाही. निष्कलंक व निर्दोष कोकरा, निष्कलंक व निर्दोष कोकरा, असा जो ख्रिस्त, असा जो ख्रिस्त, याच्या पवित्र रक्ताने मी विकत घेतलेलो आहे. याच्या पवित्र रक्ताने मी विकत घेतलेलो आहे. मी चीप नाहीये, मी चीप नाहीये, साधा नाहीये, साधा नाहीये. मला हे कळालेलं आहे. मला हे कळालेलं आहे. म्हणून मी जगाच्या घाणीपासून लांब आहे. म्हणून मी जगाच्या घाणीपासून लांब आहे. जर कोणाला हे कळालं, आय टेल यू, आणि तो नीतिमान आणि पवित्रतेत जगत आहे, तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल, तो व्यक्ती राष्ट्रांसाठी आशीर्वाद बनेल. आमेन. ऑफकोर्स, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तुम्ही साधे नाहीये. येस. आणि पुढे असं लिहिलंय, वाचूया. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक वर्ग, पवित्र राष्ट्र, मोलाने मिळवलेले लोक आहात. ओके. यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलवले आहे, ओके. त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. ना आपल्या जीवनाकडे लक्ष द्या. तुम्हाला तुमचं जीवन सगळ्यात बेस्ट माहित आहे. येस. सगळ्यापेक्षा जस्ट कल्पना करा की तुमच्या जीवनाद्वारे देवाचं सद्गुण प्रसिद्ध होत आहे का. येस. समजायचं की तुम्ही जगत नहीं, तुमच्याद्वारे ख्रिस्त जगतोय. आमेन. अगर आपके द्वारा प्रभु यीशु के राज्य में आत्माओं का तारण हो रहा है, चिन्ह चमत्कार हो रहा है, आप दूसरे के लिए सांत्वन बन रहे हैं, अगर प्रभूच्या नावामध्ये तुम्ही डायनॅमिक जीवन जगताय, लोक म्हणतात की यांच्या प्रार्थना सामर्थ्यवान आहे किंवा हे आल्यानंतर देवाची उपस्थिती व्हायला लागते, समजायचं तुमच्यामध्ये ख्रिस्त जगतोय. आमेन. आणि आतापर्यंत जर असं नाही होत असेल तर आज तुमची प्रार्थना ही पाहिजे. येस. की लोकांना देवाचं वचन कळतंय. आमेन. आणि मग काळजी न करू, तुम्ही ज्यावेळेस असं जगताल, ख्रिस्त जगत आहे, कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण तुम्हाला पडणार नाही. आमेन. तुम्ही स्वतःच्या घरात राहणार. Yes, एक amen. नाही, दोन, तीन. हालेलुया. तुम्ही स्वतःच्या गाड्या चालवणार. आमेन. देव तुमच्यासाठी आशीर्वाद, तुम्ही म्हणतात बस झालं, बस झालं, बस झालं, देव म्हणेल हे आता चालू झालंय. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना देवाचं वचन कळतंय. येस. देवाचे सद्गुण प्रसिद्ध करावे म्हणून देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुमच्याद्वारे देवाचे सद्गुण प्रसिद्ध होतात, तुम्हाला नाही, तुमच्याद्वारे ख्रिस्त दिसतो, त्यावेळेस समजायचं आता मी नाही जगत, माझ्यामध्ये ख्रिस्त जगतोय. आमेन. आपले हात वर करून म्हणा, माझ्यामध्ये प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात देवाचं सद्गुण, देवाचं सद्गुण, देवाचं गौरव, देवाचं गौरव रोज प्रगट झालं पाहिजे. रोज प्रगट झालं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. अशा काही साक्षी आहेत की मी तुमच्या पुढे सांगू इच्छितो, पण मला काही रिस्ट्रिक्शन असल्यामुळे मी कॅमेरा पुढे आहोत, पण येत्या दिवसामध्ये मी तुम्हाला डन साक्षी सांगणार आहे. खूप. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 किती वेळा कळते देवाचं वचन. म्हणा, मी साधा नाहीये. मी साधा नाहीये. ज्या दिवशी मी येशूवर विश्वास ठेवला, ज्या दिवशी मी येशूवर विश्वास ठेवला, पवित्र आत्मा माझ्यात राहायला आला. पवित्र आत्मा माझ्यात राहिला आला. आणि पवित्र आत्मा आल्यानंतर तुम्ही साधे राहत नाही. येस. हालेलुया. 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 की लोकांना देवाचं वचन कळतंय ना. अजून एक वचन, इब्रिकास पत्र 12वा अध्याय, आणि मग माझा संदेश मी चालू करेन. इब्रिकास पत्र 12वा अध्यायामध्ये आपण आहोत. मिळालं की लोक बायबल वाचतात. प्रभूला स्मरून सांगूया, तुम्ही वाचताय. येस. कोणासाठी? हा, माझ्यासाठी. हे बायबल काय करते तुमच्यासाठी? हे बायबल कार्य करतंय का तुमच्या जीवनात? येस. आपले हात पकडून मला दाखवा, हे बायबल तुमच्या जीवनात कार्य करतंय? येस. किती? तुम्ही खाली चाललात का वर? वर. हा, वर. तुम्ही हारलेलं जीवन जगताय का विजयी जीवन? विजयी जीवन. हे बायबल तुम्हाला शांती व आनंदाने भरतंय का? येस. हे वचन तुम्हाला धैर्य देतात का? येस. हे वचन तुमचे अश्रू पुसतात का? येस. हे वचन तुम्हाला हिम्मत देतात का जगायला? येस. मग बरोबर बायबल वाचताय तुम्ही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलं ऐकूया प्लीज. इब्रिकास पत्र 12वा अध्यायामध्ये आपण आहोत. आलात का? आमेन. आणि 22व्या वचनाच्या पुढे जाऊया. ऐका आपण कुठे आहोत आणि देव आपल्या विषयी काय बोलत आहे. प्लीज वाचूया. तरी सियोन डोंगराजवळ हा, आणि जिवंत देवाचे नगर, हा, आकाशातले यरूशलेम
याजवळ आणि लाखो देवदूतांजवळ आकाशांमध्ये लिहून घेतलेला ज्येष्ठांचा महासमुदाय व मंडळी यांच्याजवळ आणि देव जो सर्वांचा न्यायाधीश याच्याजवळ आणि पूर्ण झालेल्या न्यायी लोकांच्या आत्म्याजवळ आणि नव्या कराराचा मध्यस्थ येशू याच्याजवळ आणि जे शिंपडण्याचे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा चांगले वचन बोलते याजवळ तुम्ही आला आहात. ना मंडळीला हे कळायला पाहिजे की ज्यावेळेस आपण प्रभू येशू मध्ये आलो आपण कुठे आलेलो आहोत. सर्वांना माझा आवाज येतोय? येस हा येस. मी कसं वाचतो ऐका नीट वाचूया. 22 वचनाकडे लक्ष द्या. इब्री पत्र 12 अध्याय आणि 22 वचन. मिळालं? आमेन. आय सेड मिळालं. आमेन. इथे असं लिहिलंय, तरी सियोन डोंगराजवळ आणि जिवंत देवाचे नगर आकाशातले यरुशलेम. यरुशलेम माता नाही, यरुशलेम जी आकाशातून येणार आहे, नवीन यरुशलेम. बायबल सांगतं तिला 12 वेशी आहेत. एक वेस एका मोत्याची आहे. तिथले रोड सोन्याचे रोड आहेत. आणि बायबल सांगतं अशा यरुशलेमेकडे आपण आलेलो आहोत. आमेन. हालेलुया. हालेलुया. ना बायबल सांगतं आणि लाखो अगणित देवदूताकडे, इंग्लिश मध्ये अनकाउंटेबल, लाखो देवदूतांजवळ आकाशामध्ये लिहून घेतलेल्या ज्येष्ठांचा महासमुदाय व मंडळी यांच्याजवळ आणि देव जो सर्वांचा न्यायाधीश याच्याजवळ आणि पूर्ण झालेल्या न्यायी लोकांच्या आत्म्याजवळ आणि नव्या कराराचा मध्यस्थ येशू याच्याजवळ आणि जे शिंपडण्याचे रक्त हाबेलेच्या रक्तापेक्षा चांगले वचन बोलते याच्याजवळ तुम्ही आलेले आहात. आमेन. येणार नाही, आलेले आहात. येस. आमेन. म्हणा मी आलेलो आहे. मी आलेलो आहे. लाखो देवदूत माझ्या बाजूनी आहेत. लाखो देवदूत माझ्या बाजूने आहे. म्हणा मी जो आहे, मी जो आहे सियोन पर्वत, सियोन पर्वत, देवाचं राहण्याचं ठिकाण, देवाचं राहण्याचं त्या ठिकाण, ठिकाणी आलेलो आहे. त्या ठिकाणी आलेलो आहे. म्हणा माझ्यामध्ये मला हे कळालेलं आहे, मला हे कळालेलं आहे. नवा कराराचा मध्यस्थ नवा कराराचा जो मध्यस्थ जो येशू, देव जो सर्वांचा न्यायाधीश, देव जो सर्वांचा न्यायाधीश याच्याजवळ मी ऑलरेडी आलेलो आहे. याच्याजवळ मी ऑलरेडी आलेलो आहे. आमेन. आणि त्याच्याजवळ तुम्ही जर आलेले आहात तर तुम्ही आशीर्वादित लोक. येस. आमेन. असे तुम्ही आशीर्वादित लोक. आमेन. तुमचे आशीर्वाद कोणी चोरू नाही शकत. येस. पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला हे कळायला पाहिजे की मी कुठं आहे. तुम्ही फक्त रविवारी आलात आणि रविवारी आल्यानंतर तुम्ही 2-3 तास बसला, ते बी घाई करून गेले आणि तुम्हाला काही कळणार नाही. आणि शैतान हेच करतोय. प्रेज द लॉर्ड. पण माझी प्रार्थना आहे की चर्च रोज चालू होणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि रोज आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदाने आनंद करणार आहोत. येस. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणा मी साधा नाहीये, मी साधा नाहीये, मी सियोन डोंगराकडे आलेलो. मी सियोन डोंगराकडे आलेलो आहे. म्हणा मी लाखो देवदूत, मी लाखो देवदूत त्यांच्या बरोबर आहे. त्यांच्या बरोबर आहे. म्हणा जगाचा न्यायाधीश, जगाचा न्यायाधीश, सर्वांचा न्यायाधीश, सर्वांचा न्यायाधीश, त्याच्याकडे मी आलेलो आहे. त्याच्याकडे मी आलेलो आहे. नव्या कराराचा मध्यस्थ, नवा कराराचा जो मध्यस्थ, प्रभू येशू, जो प्रभू येशू, ज्याने विजय मिळवला, ज्याने विजय मिळवला, त्याच्यामध्ये मी आहे. त्याच्यामध्ये मी आहे. आणि म्हणा जे रक्त, आणि जे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा जास्ती बोलतो, हाबेलाच्या रक्तापेक्षा जास्ती बोलतो, त्या येशूच्या रक्ताजवळ मी आलेलो त्या आहे. येशूच्या रक्ताजवळ मी आलेलो आहे. हे जर तुम्हाला कळालं तुम्ही केव्हाच भिणार नाही. यस. आमेन. किती लोक समज में आ रहा है? यस. आपले पवित्र हात वर करून प्रभूला धन्यवाद द्या. म्हणा धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, माझं स्थान मला कळत आहे. माझं स्थान मला कळत आहे. जेणेकरून मी या गोष्टीवरती मनन करावं, मी या गोष्टींवरती मनन करावं. आणि मी मनन करताना मला हे कळावं, मला हे कळावं की मी इथं आलेलो आहे. की मी इथं आलेलो आहे. की लोकांची इच्छा मी 3ऱ्या वेळेस वाचावं आणि तुमच्या लक्षात राहावं. आमेन. नीट ऐका प्लीज. 22 वचन. तरी सियोन डोंगराजवळ हा आणि जिवंत देवाचे नगर हा आकाशातले यरुशलेम याजवळ आणि लाखो देवदूतांजवळ आकाशामध्ये लिहून घेतलेला ज्येष्ठांचा महासमुदाय व मंडळी यांच्याजवळ आणि देव जो सर्वांचा न्यायाधीश याच्याजवळ आणि पूर्ण झालेल्या न्यायी लोकांच्या आत्म्याजवळ आणि नव्या कराराचा मध्यस्थ येशू याच्याजवळ आणि जे शिंपडण्याचे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा चांगले वचन बोलते याजवळ तुम्ही आला आहात. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी इच्छा आहे तुम्ही घरी जाऊन या वचनावरती मनन करा. आमेन. की मी कुठे येऊन आलेलो आहे, कुठे आलेलो आहे. आणि जर तुम्हाला कळेल
तुमचा आत्मा बलवान बनेल. आमेन. पुढे असं लिहिले, वाचूया, पुढे वाचत जाऊया. 25 वचन. जो बोलतो आहे, जो बोलतोय म्हणजे देव बोलतो आहे, त्याचा अव्हेर करू नये, म्हणजे त्याचा विरोध करू नये, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये, म्हणून जपा. म्हणून जपा. कारण ज्यांनी पृथ्वीवर इशारा देण्याचा अव्हेर केला, म्हणजे भविष्यवाद्यांनी येशू येण्या अगोदर पृथ्वीवरती इशारा दिला, ते जर निभावले नाहीत, पृथ्वीवर इशारा द्यायचा अव्हेर केला, ते जर निभावले नाही, तर आकाशातून जो इशारा देतो, म्हणजे देव आकाशातून बोलत आहे, त्याच्यापासून आपण वळले असता आपण फार विशेष करून निभावणार नाही. ओ, पहिले भविष्यवादी बोलत होते, पहिले वेगवेगळ्या लोकांद्वारे देव बोलत होता, आता डायरेक्ट देव त्याच्या पुत्राद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बोलत आहे. यस. की लोकांना देवाचं वचन कळत आहे. आमेन. इब्रिकाच्या पहिल्या अध्यायात लिहिलेलं आहे, देव अंशांनी लोकांशी बोलला, भविष्यवाद्याद्वारे बोलला, पण या शेवटच्या दिवसात तो आपल्या पुत्राद्वारे बोलत आहे. आमेन. म्हणा पुढे असं लिहिलंय, वाचूया. त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली, परंतु आता त्याचे असे वचन दिले आहे की आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही हलवीन. ओ, पुढचं वचन. आणि तर आणखी एकदा या शब्दावरून असे दाखवले आहे की घडवलेल्या वस्तूंप्रमाणे हलवलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील, यासाठी की ज्या वस्तू हलवल्या जात नाहीत त्या कायम राहाव्या. तुम्ही आणि मी कायम राहणारे लोक आहोत. आमेन. पुढचं वचन. म्हणून न हलणारे राज्य आपल्याला मिळत असल्यामुळे आपल्याला कृपा असावी, जेणेकरून आपण देवाला आवडेल अशा प्रकारे भिडेने व सद्भयाने त्याची सेवा करू. कारण खरोखर आमचा देव भस्म करणारा अग्नी आहे. तुम्हाला नाही शैतानाला. यस. तुम्हाला नाही शैतानाला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना कळतंय, आपले हात वर करा, मी कोण येशू मध्ये आहे, येशू मध्ये कोण आहे, मी कुठे येऊन पोहोचलेलो आहे, कुठे येऊन पोहोचलो आहे, माझ्या बाजूने किती देवदूत आहे, माझ्या बाजूने किती देवदूत आहेत, जगाचा न्यायाधीश माझा बाप आहे, जगाचा न्यायाधीश माझा बाप आहे, नवा कराराचा संस्थापक माझा तारणारा आहे, नव्या कराराचा संस्थापक माझा बाप आहे, आणि प्रभू येशूचं पवित्र रक्त माझ्यावरती आहे, आणि प्रभू येशूचं पवित्र रक्त माझ्यामध्ये आहे. देव माझ्याशी बोलतोय, देव माझ्याशी बोलतोय, आणि माझे कान बंद नसतील, आणि माझे कान बंद नसतील, हे ऐकून मी म्हणेल, आणि हे ऐकून मी म्हणेल, मी येशूच्या नावात असाच आहे, मी येशूच्या नावात असाच आहे. आणि जर तुम्हाला या गोष्टी समजत नाही, आणि जर तुम्ही या गोष्टी बोलत नाही, त्या गोष्टी तुमच्यासाठी काम नाही करणार. पण जर तुम्हाला देवाचं वचन कळतंय आणि त्याप्रमाणे तुम्ही बोलताय, ते वचन तुमच्याद्वारे तुमच्यामध्ये काम करेल आणि तुम्ही त्या वचनाद्वारे घडवले जाणार. येस. आमेन. परत एकदा न वरडता मी सांगतो, जर तुम्हाला हे वचन कळालं आणि तुम्ही ते वचन बोलू लागले आणि मनात विचार करू लागले, ते वचन तुमच्यासाठी सर्व करेल जे लिहिलेलं आहे. आमेन. पण जर तुम्हाला नाही कळालं, ते वचन तुमच्यासाठी काय फायद्याचं नाही. की लोकांना माहित आहे की प्रभू येशू मध्ये आल्यानंतर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. आमेन. तुम्ही येशू मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय मिळालं? सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन म्हणजे काय? मेल्यानंतर पुढे जीवन चालू 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 राहणार, हे जीवन आहे का? नो सिस्टर. तर तुम्ही प्लीज योहान याचा 3रा अध्याय, 1 योहान 3रा अध्याय, सॉरी पहिले योहानामध्ये जाऊया. योहान याचा 3रा अध्याय 16 वचन सगळ्यांना माहित आहे तरी वाचूया. जॉन चॅप्टर 3 and 16 वर्ड वाचूया. ऐका देवाचं वचन. योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तर त्याला सार्वकालिक जीवन असावे. नीट ऐका, सार्वकालिक जीवन म्हणजे काय? नीट ऐका प्लीज, किंवा कोण ऐका. म्हणा, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कुणी प्रभू येशूवर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, आजाराने मरणाने नाश होणार नाही, पण त्याला सर्व कालचे जीवन असेल. आणि नीट ऐका, खूपशा लोकांना या वचनाचा खूप मोठा फायदा होईल. मला खूप झालेला आहे. आमेन. बायबल सांगते ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवरती विश्वास ठेवला, सार्वकालिक जीवन आपल्यात आलं. आमेन. म्हणजे देवामध्ये जे जीवन आहे ते आपल्यामध्ये आलं. येस. बरोबर आहे? येस.
अजून एक वचन वाचूया. 1 योहान 5वा अध्याय आणि 13 वचन. आता प्रगटीकरणाच्या अगोदरचं योहान बर का. 1 योहान 5वा अध्याय आणि प्लीज कृपा करून वाचूया 13 वचन. मिळालं का? आमेन. 1 योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 13 वचन. मिळालं का? यस. आमेन. आय सेड मिळालं का? आमेन. 1 योहान 5वा अध्याय 13 वचन वाचूया सिस्टर. जे तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणारे आहात त्या तुम्हास मी हे लिहिले आहे यासाठी की सर्व कालचे जीवन तुम्हास आहे हे तुम्हास ठाऊक असावे. हा, सर्व कालचे जीवन तुम्हाला आहे हे तुम्हाला ठाऊक असावे. पण पास्टर, जर मला कळालं मला सार्वकालिक जीवन आहे, हे जीवन माझ्यामध्ये काय करत आहे? हेच तर चर्चला कळणं गरजेचं आहे. मला माझ्या सार्वकालिक जीवन आहे, माझ्यात सार्वकालिक जीवन आहे. आणि हे सार्वकालिक जीवन, आणि हे सार्वकालिक जीवन सर्व आजारावर, सर्व रोगावर, सगळ्या भूतांवर, सगळ्या हरलेल्या गोष्टीवर मला विजय देणार आहे. याला सार्वकालिक जीवन म्हणतात. आमेन. सगळ्या दरिद्रीवर, सगळ्या वासनेवर, सगळ्या अशक्तपणावर हे देवाचं जीवन मला विजय देतं. याला सार्वकालिक जीवन म्हणतात. आणि किती लोकांमध्ये सार्वकालिक जीवन आहे? आमेन. मग आजार तुमच्यामध्ये नो एंट्री. येस. आणि जरी आला तरी हे जीवन त्याला मारून टाकेल. आमेन. नाही समज रहा आपको? येस. मला सार्वकालिक जीवन म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती विजय देणारं जीवन. हालेलुया. की लोकांना कळते देवाचं वचन? येस. म्हणा सार्वकालिक जीवन माझ्यात आलेलं आहे. आणि हे जीवन जे आहे मला शैतानावरती अधिकार देतं. आजारावर, रोगावर, सगळ्या अपयशावर, शापावर, सगळ्या जगातल्या घाणीवर अधिकार देतं. याला सार्वकालिक जीवन म्हणतात. हालेलुया. म्हणून प्रभू येशू स्वतः म्हणाला, जोपर्यंत पाण्याने आणि आत्म्याने तुमचा नवीन जन्म होत नाही तुम्ही स्वर्गाच्या राज्यात येणार नाही. आणि एकदा का तुमचं पाण्याने आणि आत्म्याने नवीन जीवन झाला तर बायबलचं वचन सांगतं तुम्ही जे वाचूया, माझी इच्छा सरांना ऐकूया. रोमकरास पत्र 6वा अध्याय. लवकर येऊया. रोमन. किती लोकांना देवाचं वचन कळतंय? आमेन. म्हणा मला देवाचं वचन कळतंय. मला कळतंय मी येशूमध्ये कुठे आलेलो आहे. लाखो देवदूत, जगाचा न्यायाधीश, प्रभू येशू नव्या कराराचा मध्यस्थ, येशूच्या रक्ताजवळ, नवीन यरूशलेम, त्याच्या जवळ मी आलेलो आहे. आणि मी आशीर्वादित आहे. सार्वकालिक जीवन माझ्यामध्ये आहे. आणि जीवन सगळ्यावरती विजय देतं. येस. आमेन. म्हणजे तुम्हाला नाही कळालं हे जीवन माझ्यात आहे तर फायदा काय? शैतानाची हीच इच्छा आहे तुम्हाला कळावं की तुम्ही साधे लोक आहात. जसे जगातले लोक मरतात तसा तुम्ही मरशील. जगातले लोक जसे जगतात तसा तूही जगशील. जगातले लोक रडतात तूही रडशील. जगातले लोक असंच वागतात तसं तू नो. बायबल मध्ये लिहिलंय की ज्यावेळेस तुम्ही येशूमध्ये आला देवाचं जीवन आपल्यामध्ये आलं. येस. देवाचं जीवन. आता जर तुम्ही चुकला तर पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये तो तुम्हाला काय म्हणतो, बाळा हे नाही असं करू नको. का? कारण की आता तो देवाच्या राज्यात आहे. आमेन. की लोकांना असा स्पर्श होतो जर तुम्ही थोडं खोटं जरी बोलला, थोडं चुकला, कोणाची चुगली केली, कोणाची निंदा केली, आतमधून तुम्हाला टोचणी लागते, आवाज लागतो. का? ते जीवन काम करतं. देवाचा आत्मा त्या जीवनाद्वारे काम करतो. आणि देवाचा आत्मा म्हणतो नो माझ्या मुला हे बरोबर नाहीये, तू क्षमा माग, परत ये असं करू नको. पण पहिल्यांदा अशी स्टोरी नव्हती. पहिल्यांदा जे काही तोंडात यायचं आपण बोलायचो. आता आपलं जीवन तसं नाहीये. आता आपण बायबलचे वचन बोलणार आहे. आमेन. आता आपण देव जे बोलतो ते बोलणारे आहे. आता आपण देव जे सांगतो तसे लोक आहोत. आमेन. किती लोक समज में आ रहा है? येस. Thank you Holy Spirit. Hallelujah. Thank you Holy Spirit. वाचूया सिस्टर. रोमकरास पत्र 6वा अध्याय 3ऱ्या वचनाच्या पुढे वाचूया. जितके आपण ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा पावलो ओके तितके सर्व
त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा पावलो, ओके हे तुम्हाला माहित नाही काय? ओके तर आपण बाप्तिस्म्याकडून त्याच्या बरोबर मरणात पुरले गेलो, त्याच्याबरोबर पुरले गेलो अशासाठी की जसा ख्रिस्त बापाच्या महिमेने हा मेलेल्यामधून उठवला गेला, ओके तसे आपणही जीवनाच्या नवीनपणात चालावे. जीवनाच्या नवीनपणात चालावे. जीवनाच्या नवीनपणात चालावे. जुन्या जीवनात नाही, जीवनाच्या नवीनपणात. केव्हा? तर मला हे कळतच नाही वचन आणि मी ते बोलतच नाही तर काम नाही होणार सिस्टर. येस, म्हणा देवाचं राज्य. देवाचं राज्य अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे आहे. देवाचं राज्य. देवाचं राज्य वचनाप्रमाणे चालतं. वचनाप्रमाणे चालतं. विश्वासाने. विश्वासाने. आणि जर मी विश्वासाने म्हणालो, आणि मी जर विश्वासाने म्हणालो, माझ्यामध्ये देवाचं जीवन आहे, माझ्यामध्ये देवाचं जीवन आहे, तर हे जीवन तुमच्यामध्ये ऍक्टिव्हेट होणार. आमेन. कार्यरत होणार. येस. पण जर तुम्ही म्हटलं मी साधा आहे, प्रभू येशू मध्ये देखील माझं जीवन तसंच आहे, अजूनही कोणीतरी माझ्यावरती काहीतरी करतंय, समजायचं तुम्हाला वचन माहित नाही, तुम्ही आंधळ्याचे वाटेडे आहात. येस. आणि आंधळा जर वाट दाखवत नेला तर ते कशात पडतील? खड्ड्यात. पण जर देवाच्या वचनाने डोळे उघडले तर तुम्ही खड्ड्यापासून लांब जाणार का नाही? येस. की लोक समज में आ रहा है देवाचं वचन? आपले हात पकडून म्हणा, देवाचं जीवन माझ्यामध्ये आहे. देवाचं जीवन माझ्यामध्ये आहे ना. पुढचं वचन वाचूया सिस्टर. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, ओके, तर त्याच्या पुनरुत्थानाच्याही प्रतिरूपाने संयुक्त होऊ. हे वचन खूप महत्वाचं आहे. येस. जर बाप्तिस्मा करून आपण त्याच्याबरोबर मेलो म्हणजे बुडवलं गेलो, त्याच्या मरणाशी समरूप झालो, याचा अर्थ मी नाही जगत, ख्रिस्त जगतोय. आमेन. मी वधस्तंभी दिलेला आहे, आता ख्रिस्त माझ्यामध्ये जगतोय, तर त्याच्या उठण्याच्या म्हणजे पुनरुत्थानाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. आमेन. ओ व्हॉट अ ग्रेट वर्ड दिस इज. हालेलुया. म्हणा दोन गोष्टी आहेत पास्टर. दोन गोष्टी आहेत माझ्याकडे पास्टर. हात वर करून म्हणा, दोन गोष्टी आहेत ख्रिस्ती जीवनात. दोन गोष्टी आहेत ख्रिस्ती जीवनात. ख्रिस्ताबरोबर मरणं, ख्रिस्ताबरोबर मरणं बाप्तिस्म्यामध्ये, बाप्तिस्म्यामध्ये, आणि ख्रिस्ताबरोबर परत उठणं. आणि ख्रिस्ताबरोबर परत उठणं. आणि ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताबरोबर परत उठता, जे पुनरुत्थानाचं सामर्थ्य येशूमध्ये आहे ते आपल्यामध्ये कार्य करायला लागतं. आमेन. हालेलुया. यस. मैं आपको नहीं समझ में आ रहा है? हे बॅरिकेड लावलेत नाही तर मी तुमच्यापर्यंत आलो असतो. पण माझ्या मागे बाप्तिस्म्याबरोबर, बाप्तिस्म्यामध्ये मी ख्रिस्तामध्ये मेलो, मी ख्रिस्तामध्ये मेलो, माझी ओळख संपली, माझी ओळख संपली, माझा भूतकाळ संपला, माझा भूतकाळ संपला, माझं मागचं जीवन संपलं, माझं मागचं जीवन संपलं. आणि ज्यावेळेस मी पाण्यातून, ज्यावेळेस मी बाप्तिस्म्यातून वर येतो, ज्यावेळेस मी बाप्तिस्म्यातून वर येतो, नवीन जीवन, नवीन जीवन, पुनरुत्थित जीवन, पुनरुत्थित जीवन, येशूच्या मरणाद्वारे, येशूच्या मरणाद्वारे. म्हणा येशू मेला, येशू मेला, मी त्याच्याबरोबर मेलो, मीही त्याच्याबरोबर मेलो, कारण ते माझं मरण होतं, कारण ते माझं मरण होतं. ज्यावेळेस येशू उठला, ज्यावेळेस येशू उठला, पुनरुत्थानाच्या सामर्थ्यात, पुनरुत्थानाच्या सामर्थ्यात मी उठलो, मीही उठलो. आणि हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य, आणि हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य ज्या देवाने पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशूला मेलेल्यातून उठवलं, प्रभू येशूला मेलेल्यातून तो उठवलं, पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, तो पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, तो माझे शरीर आहे, तो माझे शरीर आहे, जिवंत ठेवणार आहे, जिवंत ठेवणार आहे, आरोग्यात ठेवणार आहे, आरोग्यात ठेवणार आहे, सामर्थ्यात ठेवणार आहे. सामर्थ्यात ठेवणार आहे. हे वचन तुम्हाला कळालं पाहिजे. येस. आमेन. आमेन. बायबल खरं आहे येस. की लोकांचा आवाज मोठा आहे? आमेन. बायबल खरं आहे? येस. बायबलचे वचन खरं आहेत? येस. केव्हा काम करतील बायबलचे वचन? वरती गेल्यावर नाही. नाही. केव्हा? म्हणा आज काम करतील. आज काम करतील. म्हणा मी माझ्या तोंडाने रोज बोलणार. मी माझ्या तोंडाने रोज बोलणार. माझ्यामध्ये देवाचं सार्वकालिक जीवन आहे. माझ्यामध्ये देवाचं सार्वकालिक जीवन आहे. माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. हे मला कळालेलं आहे. हे मला कळालेलं आहे. म्हणून तो बायबल मध्ये जर तुम्हाला एक कळालं तर एक कार्य करणार. येस. आमेन. वाचूया फिलोमेनास पत्र पहिला अध्याय. ओह, रात्री मी या वचनाबरोबर होतो. वाचूया काय लिहिलंय. फास्ट फिलोमेन कुठून आणला? नाही, बायबल मध्येच आहे. जर तुम्ही हिब्री करायच्या पहिला आला तर हिब्री करायच्या पहिला आहे. हिब्री करायच्या पहिला मिळालं.
वंडरफुल. किती लोकांना आनंद होतोय की देवाचं वचन ऐकून. आमेन. म्हणून आजपासून प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात देवाचं वचन मला कळत आहे, देवाचं वचन मला कळत आणि मी आहे, बोलत जाणार, आणि मी बोलत आणि मी जाणार, बोलत जाणार, आणि मी बोलत जाणार, आणि वचन माझ्यासाठी कार्य करत जाणार, आणि वचन माझ्यासाठी कार्य करत जाणार. हालेलुया. हालेलुया. ना फिलोमोनाला पत्र, पहिला अध्याय 6 वचन, सुपर वचन आहे बघा. काय लिहिलंय? आणि ना 4थ्या वचनापासून जाऊया म्हणजे तुम्हाला कळेल. वाचूया. मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुझी आठवण करून माझ्या देवाची उपकार स्तुती करतो, कारण प्रभू येशूवर आणि सर्व पवित्रांवर तुझी जी प्रीती आहे व तुझा जो विश्वास आहे त्याविषयी मी ऐकतो. ओके, 6 वचन महत्वाचं आहे. आणि मी अशी प्रार्थना करतो की प्रेषित पौल अशी प्रार्थना करतोय, तुम्हामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूतल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझे विश्वासातील भागीपण कार्यकारी व्हावे. आमेन. देखो, किसी को नहीं समझता है जब हम बात करते हैं, कारण त्यांचं मन नुसतं भटकतंय. क्या हो रहा है काय? प्लीज लक्ष द्या, हे सुपर वचन आहे. आमेन. 6 वचन कसं वाचेल मी, ऐका. आणि मी म्हणजे प्रेषित पौल अशी प्रार्थना करतो की तुम्हामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूतल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझे विश्वासातील भागीपण कार्यकारी व्हावे. आमेन. इथं असं नाही लिहिलं. आणि मी अशी प्रार्थना करतो की तुम्हामध्ये असलेले ख्रिस्ताचे येशू ख्रिस्ताचे प्रत्येक चांगुलपण तुम्हाला मिळालं. तुम्हाला मिळालंय. आमेन. परत एकदा वाचेल 6 वचन. सगळ्यांनी वाचूया. 1 1 2 3 वाचूया. आणि मी अशी प्रार्थना करतो की तुम्हामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूतल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझे विश्वासातील भागीपण कार्यकारी व्हावे. आमेन. सर्व ख्रिस्तातले चांगुलपण तुझ्यात आहे, ते विश्वासाने कार्यरत होतात. आमेन. म्हणा, मी येशूच्या चांगुलपणाने भरलेलो आहे. मी येशूच्या चांगुलपणाने भरलेलो आहे. मी आत्म्यात बघत आहे. मी आत्म्यात बघत आहे. आणि मी बोलत आहे. कारण मला विश्वासाचा आत्मा मिळाला आहे. म्हणून मी विश्वासाद्वारे बोलतोय. मला जगाचा आत्मा नाही मिळाला. ना, जगाचा आत्मा काय म्हणतो? आजार, मरण, त्रास, संकट, अशांती, डिप्रेशन, टेन्शन, गरिबी, दरिद्री, महागाई. पण देवाचा आत्मा असं नाही बोलत. तुम्ही का असे बघता? म्हणा, मला देवाचा आत्मा मिळाला. माझी इच्छा आहे, काढ्या 2 करीन 2रा अध्याय. ओ लॉर्ड, वंडरफुल वचन. तर तुम्ही घरी जाऊन हे वचन मनन केले तर आजपासून तुमच्या हृदयात शांती नदी सारखी व्हायला लागेल. आमेन. खाली शेब्रे हात नामा खुर्रा खाला हासे ब्रेते मिळालं. आमेन. बसूया. काय लिहिलंय? 1 करीन 2रा अध्याय. सर्वांनी या आणि मी बंद करेल लवकर, का आज प्रभू भोजन आहे, आज फादर डे देखील आहे. आलात का? आमेन. कम ऑन, आलात का? येस. म्हणा, पास्टर मी वचन ऐकत आहे. माझ्या शेजाऱ्याकडे अजिबात बघत नाही. आणि शैतानाचे विचार मी घेत नाहीये. आजपासून मला कळालंय येशूमध्ये मी कोण आहे. सार्वकालिक जीवन आहे माझ्या. जे आजारावरती जय मिळवून देतं. शैतानावर, भूतावर, सगळ्या दरिद्रीवर, सगळ्या अपयशावर विजय मिळवून देतं. काय लिहिलं? 1 करीन 2रा अध्याय आणि 12 वचन. प्लीज लक्ष देऊन ऐकूया. आणि आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर जो आत्मा देवापासून आहे तो मिळाला आहे. हालेलुया. किती लोकांना हे वचन कळतंय? आमेन. मला जगाचा आत्मा नाही मिळाला. जेणेकरून मी जगासारखं बोलावं. मला देवाचा आत्मा मिळाला आहे. जेणेकरून मी वचनाप्रमाणे बोलावं. मी या वचनावरती खूप बोलू शकतो. देवाच्या कृपेने. हालेलुया. काही लोकांचे शब्द ज्यावेळेस तोंडातून निघतात, कसं ओळखायचं की माणूस किती प्रभूमध्ये स्ट्रॉंग आहे? कसं ओळखायचं की माणूस किती प्रभूमध्ये विश्वासू आहे? बाकी कशाने नाही, त्याच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने.
त्याचे शब्द जर देवाच्या वचनानुसार निघत आहेत, समजायचं बॉस हे पक्का बिलीवर आहे. आमेन. जर त्याच्या मुखातून जगाच्या आत्म्याप्रमाणे शब्द निघतात तर समजायचं हा फुसका आहे, हा लहान बाळ आहे, याला अजून वाढायचंय. बायबल स्पष्ट सांगतं आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही. आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही. तर आपल्याला कोणाचा आत्मा मिळालाय? देवापासून. किती लोकांना देवाचा आत्मा, ज्या दिवशी तुम्ही प्रभूत आले देवाचा आत्मा तुमच्यात राहायला आला. येस. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा वेगळा आहे, पवित्र आत्म्याचं येऊन राहणं वेगळं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी इच्छा आहे वचनाच्या पुढे जाऊया आपण. 12 वचन परत एकदा. आणि आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही, ओके, तर जो आत्मा देवापासून आहे तो मिळाला आहे. तो मिळाला आहे यासाठी की ज्या गोष्टी देवाने कृपा करून आपल्याला दिल्या, ज्या गोष्टी देवाने कृपा करून आपल्याला दिल्या त्या आम्ही जाणाव्या. आमेन. मला असं वाटतं मी नाचलं पाहिजे. ओ आपले हात उघडा. मला ज्या देवाने गोष्टी दिलेल्या आहेत, मला ज्या देवाने गोष्टी दिलेल्या आहेत, मला जाणल्या पाहिजे, मला जाणल्या पाहिजे, बोलल्या पाहिजे, म्हणजे ते कार्य करणार. हालेलुया. मला जगाचा आत्मा थोडी मिळालाय. मला जगाचा आत्मा थोडी मिळालाय. पास्टर आज लय विजा कडकडतात आणि चमकतात, काय मरणाचा पाऊस आलाय. जगाचा आत्मा, त्याला कुठला पाऊस आलाय? मरणाचा. तरी हा जिवंत आहे. मरणाचं गरम होतंय पास्टर, तुम्ही कोट घालून बी तुम्हाला होत नाही का हो? यांचे शब्द कुठले आहेत? जगाचे. कुठला आत्मा आहे? जगाचा. पास्टर लय 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 महागाई वाढली हो, लय महागाई वाढली. कुठला आत्मा काम करतो? जगाचा. पण प्रभू येशूच्या नावात देवाचा आत्मा काय म्हणतो? माझा देव आपल्या गौरवाच्या संपत्तीप्रमाणे माझी सर्व गरज ख्रिस्त येशू पुरवेल. आमेन. देव त्या मागायच्या वरती तुम्हाला ठेवेल. यस. आमेन. जगाचा आत्मा काय म्हणतो? काय खरं नाही बाबा, लय प्रीती थंडावली, सगळीकडे वाईट वाईट आहे. पण देवाचा आत्मा काय म्हणतो? नो, सगळीकडे तारण 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 तारण, सगळीकडे जीवन जीवन जीवन. यस. आमेन. कोणाला देवाचा आत्मा मिळालाय? यस. तुम्ही कोणाचे शब्द बोलले पाहिजे? देवाचे. पास्टर सगळी दुनिया बदलल, पण माझा नवरा जर बदलला तर तुम्हाला बक्षीस. मला बक्षीस नाही ताई, तुलाच ठेव बक्षीस. पण तुझ्यामध्ये कुठला आत्मा काम करतो? जगाचा. तू काय म्हटली पाहिजे? जिसने फारो को बदल दिया. जिसने नबूकदनेस्सर को 7 बरस बैल बना दिया, ज्याने समुद्र दुभागला, ज्याने शब्दाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, जो देव स्वर्ग आणि पृथ्वी भरून उरलेला आहे. माझा नवरा येशूकडे येणार. आमेन. देवाचा आत्मा. हालेलुया. ह्या गोष्टी आपल्याला मिळाल्यात. येस. पण या आत्म्याद्वारे समजतात. आमेन. कशाद्वारे? आत्म्याद्वारे. कशाद्वारे? आत्म्याद्वारे. नवासूया काय लिहिलं? शेवटचं वचन, पुढचं वचन. त्याच गोष्टी आम्ही सांगतो. त्याच गोष्टी आम्ही सांगतो जे देवाने दिल्यात. बाकीच्या गोष्टीने सांगत तू मरणार आहे, देव तुझा द्वेष करतो, तू पापी आहे, आता तुझं काही खरं नाही. तू पापी आहे, येशूने तुझं रक्त सांडलंय, तू आत्ताही तारला जाणार आहे. आमेन. यस. हालेलुया. त्याच गोष्टी आम्ही सांगतो. ओके. मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी आम्ही त्या सांगत नाही. अजिबात नाही. तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आत्मिक गोष्टींची तुलना करून सांगतो. आमेन. हालेलुया. म्हणून मी म्हणालो की तुम्ही आत्मिक नाव देह स्वभावाचा माणूस या गोष्टीने समजत. तो पास्टर पागल आहे, ये क्या बडबड करताय, ये क्या बोलताय. तुम्ही लाखो देवदूत तुमच्या बरोबर कुठे दिसतात. एक जरी देवदूत तुला दिसला ना, तू बेशुद्ध होशील. एवढे मोठमोठे धिप्पाड देवदूत आहेत. एक जरी देवाचं सामर्थ्य तुला प्रगट झालं ना, तू सहन नाही करू शकणार. देव सहनशील करतोय की तू वाढावं, आणि तू एकदा का वाढला मग बघ तुझ्याद्वारे असाधारण कार्य होणार. येस. आमेन. हालेलुया. आम्हाला जगाचा आत्मा नाही मिळाला. येस. आम्हाला कुठला आत्मा मिळाला? देवाचा. म्हणून आम्ही ज्या गोष्टी देवाच्या आहेत त्या गोष्टी बोलतो. मी ज्या गोष्टी देवाच्या आहेत त्या बोलतो. सिस्टर, आजपासून येशूच्या नावात मी अशी प्रार्थना करतो
की देवाचा आत्मा तुम्हाला सर्व गोष्टी समजून सांगो. आमेन. आणि ज्या गोष्टी देवाने ठेवलेल्या आहेत त्या तुमच्याद्वारे आजपासून तुम्हाला प्राप्त हो. येस आमेन. येशूच्या नावात जो आजार तुमच्यामध्ये, जे संकट, जे अपयश आहे, देवाचं जीवन जे सार्वकालिक आहे ते सर्व ते मारून टाको आणि तुला विजयातून विजयात घेऊन जाणार बनव. आमेन आमेन. हालेलुया. हालेलुया. आपलं हृदय हात ठेवून म्हणा, हे हृदय शांतीने भरलेलं आहे. हे हृदय शांतीने भरलेलं आहे. कारण देवाचा आत्मा माझ्यात राहतो. कारण देवाचा आत्मा माझ्यात राहतो. देव स्वतः म्हणाला, देव स्वतः म्हणाला, माझी शांती मी तुला देतो. माझी शांती मी तुला देतो. जग देतं तसं नाही, जग देतं तशी नाही. मी माझी शांती तुला देतो. मी माझी शांती तुला देतो. धीर धर. धीर धर. जगात तुला संकट आहे, जगात तुला संकट आहे, पण मी जगाला जिंकलेलं आहे. पण मी जगाला जिंकला आहे. याला म्हणतात देवाचा आत्मा. येस आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर आपको ये बात समझ में आ गई तो आज तुमच्या मुखाचं जीवन, तुमच्या मुखाचं तारण होईल. आमेन. तुमच्या मुखाचे शब्द बदलले जाते. येस आमेन. बोला, मला जगाचा आत्मा नाही मिळाला. मला जगाचा आत्मा नाही मिळाला. म्हणतो दावीद राजा काय म्हणतो ऐका. दावीद राजा म्हणतो, दावीद राजाचे शब्द कसे आहेत, खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस येस. हित आणि प्रेम दया माझ्या मागे चालणार का नाही माहित नाही. चालतीलच. आ चालतील. आ चालतील. आ चालतील. कुठला आत्मा काम करतोय, देवाचा. खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस येस. हित आणि प्रेम द्या माझ्या मागे चालतील आणि यहोवाच्या घरात मी सर्व काळ वस्ती करीन. काय माहित शेजाऱ्याला हार्ट अटॅक आलाय, मला बी येतो काय. खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेम दया माझ्या मागे चालतील आणि परमेश्वराच्या घरात मी सर्व काळ वस्ती करीन. याला म्हणतात देवाचा आत्मा. आमेन. दावीद राजा म्हणतो, माझ्या बाजूला 1000 पडतील, माझ्या उजव्याकडे 10,000 पडतील, ते माझ्यापर्यंत येणार नाहीत. दावीद राजा म्हणतो, जरी लाखो लोकांनी माझ्या विरुद्ध तळ दिला सैन्यांनी तरी मी भिणार नाही. का? कारण परमेश्वर माझी ढाल आहे. आमेन. परमेश्वर माझा प्रकाश आहे. यस आमेन. याला म्हणतात देवाच्या आत्म्याद्वारे बोलणं. यस. क्या लोक समझ में आ रहा है? येस. तुमची इच्छा आहे तुम्ही याच्यातून वर यावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी खूप इच्छा आहे सांगावं, पण हे क्लॉक किंवा टाइम किंवा घड्याळ मला परवानगी देत नाही. आणि तुम्ही लोक परवानगी बघा, फक्त 10-15 हालेलुया. तुम्ही लोक परवानगी देतो. शेजाऱ्याकडे बघा, तो काय म्हणतो. परवानगी आहे. हा? हा? आहे, येस. पण लग्नाला जायचंय. घर भरणी बी ठेवली आज. ओके, नेक्स्ट संडे विल सी टू दॅट. किती लोकांना थोडं तरी कळालं? येस. कळालं? येस. देवाच्या आत्म्याद्वारे तुम्ही बोललं पाहिजे, मी स्वर्गातील सियोन नगरीकडे आलेलो आहे. आमेन. सियोन डोंगराकडे आलेलो आहे. हालेलुया. स्वर्गातील यरुशलेमेकडे आलेलो आहे. लाखो देवदूतांचा समुदाय माझ्या बरोबर आहे. येस. जगाचा न्यायाधीश माझ्या बरोबर आहे. नव्या काळाचा मध्यस्थ माझ्यामध्ये राहतो. आमेन. हबेलाच्या रक्तापेक्षाही मौल्यवान रक्त माझ्यावरती शिंपडलेलं आहे. आमेन. माझ्यावरती आहे. येस. सार्वकालिक जीवन माझ्यामध्ये आहे. येस. आणि तुमच्या प्रार्थनेच्या खोलीत जाऊन तुम्ही शैतानावरती एवढं चिडलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, बस झालं. शैतान आजपासून मला वचन कळत राहिलेलं आहे. हे वचन खरं आहे. निघ माझ्या घरातून, निघ माझ्या शरीरातून, निघ शैतान माझ्या मनातून. सोड येशूच्या नावामध्ये. मी मरणार नाही, मी जगणार. मी देवाचे कृत्य जाहीर करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मृत्यू छायेच्या दरीतून दावीद राजा म्हणतो, मी चाललो. कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. कारण माझ्या बरोबर आहेस. कारण माझ्या बरोबर आहे. त्याच्या बरोबर होता आता आपल्या आतमध्ये. येस आमेन. तुझी आकडी व काठी मला धीर देतात. हे केव्हा बोलणार तुम्ही? मी खूपदा कब्रस्थानात जातो, त्याच्या कबरीवरती लिहिलेलं असतंय. मी म्हणतो, कबरेच्या अगोदर जर लिहिलं असतं तर किती बरं झालं असतं.
एका कब्रस्तानात मी गेलो, त्या कब्रस्तानात पाटी लावली होती आणि त्याच्यात लिहिलं होतं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मृत्यूच्या दरीतून ओ आय सेड. त्याच्या अगोदर पाटी लावली पाहिजे होती. किती लोक समज में आ रहा है? येस. तुम्हाला कळते देवाचं वचन? येस. हा. आणि बायबल सांगतं आज फादर डे आहे आणि किती लोकांना माहित आहे आपण एकाच देवाचे लेकर आहोत. येस. आमेन. वाच शेवटचं वचन आणि मी प्रार्थना करेल. आता मी माझा संदेश 1 मिनिट बदलतो. मलाकी 2 अध्याय 10 वचन. मलाकी 2 अध्याय 10 वचन. मलाकी 2 अध्याय 10 वचन. मलाकी कुठे पास्टर? मलाकी मत्तेच्या अगोदर शेवटचं जुन्या काळातलं पुस्तक. पण माझ्याकडे तर नवीन करार आहे पास्टर. मग दुसऱ्याकडे बघ. 10 वचन वाचूया. मलाकी 2:10. आम्हा सर्वांस एकच बाप नाही काय? ओ हो हो हो. एकाच देवाने आम्हाला अस्तित्वात आणले नाही काय? ओ हो 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 हो. आम्ही आपल्या पूर्वजांचा करार अप्रतिष्ठित करायला एकमेकांशी का विश्वासघाताने वागतो? आम्हा सर्वांस एकच बाप नाही काय? एकाच देवाने आम्हाला अस्तित्वात आणले नाही काय? नाही काय? Yes. आज फादर डे आहे. आज स्वर्गातील बाप ज्याने सगळ्यांना अस्तित्वात आणले तो आपला स्वर्गातील बाप आहे. आमेन. आमेन. अजून एक वचन इफिसियन्स पत्र 4 अध्याय. लवकर लवकर जाओ. इफिसियन्स चॅप्टर 4. इफिसियन्स चॅप्टर 4. इफिसियन्स पत्र 4 अध्याय. मिळालं? आमेन. ओके प्लीज वाचूया देवाचं वचन आणि ऐकूया 5 आणि 6 वचन. प्लीज वाचूया. एक प्रभू, एक प्रभू, एक विश्वास, एक विश्वास, एक बाप्तिस्मा, एक बाप्तिस्मा, एक देव, एक देव, सर्वांचा बाप, आहा सर्वांचा बाप, आहा सर्वांचा बाप, आहा तो सर्वांचा बाप, आहा. तो सर्वांचा बाप, चल सगळ्यांनी म्हणा सर्वांचा बाप, तो सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहे. आमेन. हालेलुया. आणि अजून एक सुपर वचन गलती करास पत्र. मी प्रीचिंग नाही करत पण आज फादर डे म्हणून मी सांगत आहे. गलती करास पत्र बरोबर आहे. गलिशियन 4 अध्याय. गलती करास पत्र 14. मिळालं? आमेन. ओके 4 वचन. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपला पुत्र स्त्रीपासून झालेला नियमशास्त्राच्या स्वाधीन झालेला असा पाठवला. 5 वचन. यासाठी की जे नियमशास्त्राच्या स्वाधीन आहेत त्यांना त्याने खंडणी भरून सोडून घ्यावे, असे की आपणास मुलांचा पूर्ण हक्क मिळावा. 6 वचन. आणि तुम्ही मुलगी आहात म्हणून देवाने आपल्या पुत्राचा आबा बापा अशी हाक मारणारा आत्मा तुमच्या हृदयांमध्ये पाठवला आहे. आमेन. आमेन. पाठवायचा आहे का पाठवलाय? पाठवला आहे. मग तुम्ही काही लोकांची प्रार्थना तर बघा. हे देवा, हे देवा कुठे आहेस तू? हे देवा कुठे? जेवढं तुम्ही देवा देवा बोलणार तेवढं तुम्ही परके आहात. पण जसे तुम्ही म्हणणार हे स्वर्गीय पित्या, आमेन, हे स्वर्गीय बापा, हालेलुया, तुम्ही जवळचे आहात. आमेन. पण येशूने प्रार्थना देखील काय म्हणायला लावली? हे आमच्या देवा असं नाही म्हणला. तो आमच्या स्वर्गातील बापा. तो आपला काय आहे? बाप. स्वर्गातील बाप. प्रार्थना करताना नाही म्हणा प्रभू येशूच्या नावात हे स्वर्गीय पित्या आम्ही तुझ्याकडे मागतो. जवळचं नातं. येस. पुढचं वचन. यावरून तू आतापासून दास नाहीस, दास नाहीये तर मुलगा आहेस. म्हणून आणि जर मुलगा आहेस तर देवाकडून वारीसही आहेस. आमेन. हालेलुया. ओ गॉड. याच्यावरती मनन करा. वारीस म्हणजे जे देवाचं आहे सगळं तुझं आहे. येस. आमेन. खरंय. येस. जे देवाचं आहे ते माझं आहे. स्वर्ग कोणाचं आहे? देवाचं. पृथ्वी कोणाची आहे? पृथ्वी खालचं सगळं प्रभूचं आहे आणि आपण देवाचे वारसदार आहोत. आमेन. रोज म्हणायचं मला काहीच कमी नाही पडणार. हालेलुया. प्रभू येशू मध्ये मला काही कमी पडणार नाही. रोमक्रस पत्र 8 अध्याय आणि आपण प्रार्थना करूया. रोमन्स 8. रोमक्रस पत्र 8 अध्याय मिळाला. लवकर मिळू द्या. आमेन. आणि प्लीज 12 वचनात या. रोमन्स 8 अध्याय आणि 12 वचन. आज फादर डे वाचूया. तर मग भावांनो आपण ऋणी आहोत, पण देहाप्रमाणे जगण्यास देहाचे ऋणी नाही. म्हणजे आम्ही देहाप्रमाणे जगत नाही बोलत बी नाही. पुढचं वचन. कारण जर तुम्ही देहाप्रमाणे जगता तर तुम्ही मरणारच,
पण जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारता तर तुम्ही जिवंत राहाल. ओके, पुढं. कारण जितक्याच देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे मुलगे आहेत. किती देवाचे मुलं मुली त्यांनी आपले हात वर करावे. आमेन. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे मुलगे आहेत. पुढचं वचन. कारण पुन्हा भ्यावे असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळाला नाही, अहो, तर ज्याच्याकडून आपण आबा बापा कशी प्रार्थना अब्बा बापा हे स्वर्गीय बापा हे स्वर्गीय बापा देवा 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 हे स्वर्गीय बापा अशी प्रार्थना. हे प्रभू येशूच्या नावात हे स्वर्गीय पित्या. ना पुढचं वचन. ज्याच्याकडून आपण आबा बापा अशी हाक मारतो तो दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे. ना 16 वचन. आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहो. गुलाम नाही, देवाचे लेकरे आहो. ना पुढचं वचन. आणि जर लेकरे आहो तर वारीस, देवाचे वारीस आणि ख्रिस्ताच्या सोबतीचे वारीस आहो. पुढं. त्याच्या बरोबर गौरविले जावे म्हणून जर आपण त्याच्या बरोबर दुःख सोसतो तरच तसे आहो. आमेन. आमेन. बोलो येशू मसीह की जय. बायबल सांगतं आपल्याला आबा बाप्पा यस असं म्हणण्याचा अधिकार मिळाला. आमेन. तो आत्मा मिळाला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही जगाच्या आत्म्याने चालत, यस. आम्ही देवाच्या आत्म्याने चालतो. आमेन. किती लोक थोडा तरी काळ आला. यस. उभे राहा आपल्या जागेवरती, आपल्या जागेवरती उभे राहा. 2 मिनिटं आपले डोळे बंद करा आणि या वचनावरती मनन करा की बायबल सांगतं आपण स्वर्गातील यरूशलेमेकडे आलेलो आहोत. आपण सियोन डोंगराकडे आलेलो आहोत. आपण लाखो देवदूताच्या अगणित देवदूताच्या समुदायामध्ये आहोत. सर्व जगाचा न्यायाधीश त्याच्याकडे आपण आलेले आहोत आणि नवीन कराचा मध्यस्थ प्रभू येशू याच्याकडे आपण, तो आपल्यामध्ये आलेला आहे. आणि बायबल सांगतं जे रक्त हबेलाच्या रक्तापेक्षा जास्ती बोलतं त्या रक्ताकडे आपण आलेलो आहोत. सार्वकालिक जीवन आपल्यामध्ये आहे. तुम्ही साधे लोक नाही, वारसदार आहात देवाचे. प्रभू येशू बरोबर स्वर्गाचे वारसदार आहात आणि त्या मनस्थितीत त्या विचारात तुम्ही जगलं पाहिजे. आपण ते बोललं पाहिजे आणि जेवढं तुम्ही बोलणार आणि त्यावर मनन करणार त्या गोष्टी आत्मिक पातळीतल्या दैहिक पातळीत येणार. आपले डोळे बंद करूया. हालेलुया. आतापर्यंत जर तुम्ही प्रभू ईश्वर विश्वास ठेवला नसेल आणि आतापर्यंत जर तुम्ही आपलं हृदय प्रभूसाठी उघडलं नसेल तर प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. अनुभव घेऊन पहा प्रभू येशू किती चांगला आहे. हालेलुया. आणि पूर्ण हृदयाने माझ्या मागे एक प्रार्थना करा. अर्थ समजून विश्वासाने म्हणा हे प्रभू येशू. हे प्रभू येशू. जे ऑनलाईन आहेत त्यांनी देखील म्हणा हे प्रभू येशू. हे प्रभू येशू. मी तुझ्यावर पूर्ण हृदयाने विश्वास ठेवतो. मी तुझ्यावर विश्वास ठेवते. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी आला. माझ्यासाठी आलाय. माझ्यासाठी प्राण दिला. तू माझ्यासाठी प्राण दिलाय. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलाय. असा माझा विश्वास. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू. प्रभू येशू. माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयामध्ये ये. प्रभू येशू तू माझा तारणारा देव आहेस. प्रभू येशू तू माझा तारणारा देव. आशीर्वाद देणारा देव. आशीर्वाद देणारा देव आहे. आजपासून प्रभू येशू. प्रभू येशू. तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे. नावावर विश्वास ठेवल्यामुळे. सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारते. माझ्या हृदयामध्ये स्वीकारते. मी कबूल करतो. मी कबूल करते. मी जिवंत देवाचे लेकरू. जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात. येशूच्या नावात माझं तारण झालं. माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. फादर आज प्रभू येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. आमेन. पवित्र आत्म्याने कृपेने वचनाने देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. हालेलुया. कारण आशीर्वादित वचन मिळवण्यासाठीच तुम्ही बोलवले आहात. आमेन. प्रत्येक शाप, प्रत्येक पिढ्यानपिढ्यापासून येणारे शाप आमच्या सगळ्यांना आम्ही येशूच्या नावात तोडत आहोत. प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावात. येस मास्टर. सगळे डोक्यातील वाईट विचार, डिप्रेशन, भीती, दबाव देवाच्या लोकांना सोड येशूच्या नावात. आमेन. येशूच्या नावात. आजपासून तो शैतान तुला हात नाही लावणार. आमेन. कारण लाखो देवदूतांची संख्या तुझ्या बाजूनी आहे. हालेलुया.
अगणित पटीचे. Yes, amen. शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर, Yes, amen. कारण देवाने त्यांना काळोखाच्या सत्तेतून काढलंय Amen. आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय. Hallelujah. प्रभू येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. Yes, Master. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. Amen. डोक्यापासून तर पायापर्यंत प्रत्येक त्रास, प्रत्येक आजार, प्रत्येक कॅन्सर, प्रत्येक डायबिटीज, ब्लड प्रेशर, शैतानाचं कार्य, डेव्हल, डीमन, इव्हिल स्पिरिट ऑफ डार्कनेस आणि सगळ्या आजाराचा आत्मा प्रभू येशूच्या नावात निघून जा. Amen. प्रभू येशूच्या नावात निघून जा. Amen. प्रभू येशूच्या नावात निघून जा. प्रभू येशूच्या नावात डोक्यापासून तर पायापर्यंत प्रभू येशूच्या नावात आरोग्य व्हायला लागो. Yes, Master. डोक्यापासून तर पायापर्यंत देवाचे आरोग्य व्हायला लागो. Amen. देवाची शक्ती व्हायला लागो. Hallelujah. देवाचं जीवन व्हायला लागो. Amen. देवाचं सामर्थ्य व्हायला लागो. Hallelujah. म्हणा मी स्वीकारत आहे. मी स्वीकारत आहे. म्हणा मी स्वीकारत आहे. मी स्वीकारत आहे. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वीकारत आहे. मी स्वीकारत आहे. येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. Yes, फादर, दीर्घ आयुष्य, Yes, Master. चांगली तब्येत होय देवा. या लोकांसाठी प्रभू मी स्वीकारतो. Amen. आत्मिक, शारीरिक, बौद्धिक, आर्थिक आशीर्वाद प्रभू मी स्वीकारतो. प्रभू येशूच्या नावामध्ये. ज्याला लेकरू बाळने येशूचे नाव स्वीकार. Amen. प्रत्येक संकटातून वर काढ. Yes, Master. प्रत्येक केस मधून वर काढ. Amen. प्रत्येक पती पत्नीला एकत्र कर Amen. आणि तुझी शांती व आनंद मी त्याच्या हृदयात येशूच्या नावात मोकळी करतो Amen. आणि प्रभू येशूच्या नावात मागतो. Thank you, आमेन. प्रभू जय.